हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करणार आहोत। तर कटिंग एकदम सोप्या आणि खूप सोप्या भाषेत, मराठी भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा, कुठेही स्किप करू नका। आणि सर्वात अगोदर मी सर्वांचं मनापासून आभार मानणार आहे, कारण का एक गुड न्यूज आहे की म्हणजे आपण जो झिरोपासून सुरुवात केलेला होता प्रवास, तर तो आता जवळपास आलेला आहे। म्हणजे 912चा पल्ला आपण गाठलेला आहे। तर हे सर्व तुमच्यामुळे मला शक्य झालेलं आहे। हे आत्तापर्यंत तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानत आहे। तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे। तर इथेच आपल्याला एवढ्यावरच थांबायचं नाही, तर यापुढेही आपल्याला चालत राहायचं आहे। तर तुमची अशीच मला साथ राहू द्या, एवढंच माझं सांगणं होतं। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहू शकता इथे मी केलेलं आहे ब्लाउजचं। तर ते जे ब्लाउजची माप आहेत ते वरती दिलेले आहेत मी। तर ती ब्लाउजची माप घेऊन बॅक पार्ट मी इथे कटिंग करत आहे, पाहू शकता। अशाच प्रकारचे भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत कटोरी ब्लाउजचे वगैरे। तर हे व्हिडिओज तुम्ही जर पाहिले नसतील तर पाहून घ्या हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर। तर बॅक पार्टचं काही नाही, सोपा असतो आणि भरपूर सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, म्हणून बॅक पार्टचं काही मी जास्त विश्लेषण केलेलं नाही, तुमच्याशी गप्पाच मारत राहिले। तर हे पाहू शकता इथे मी बॅक पार्ट इथे अगोदर कटिंग करून घेत आहे। आणि यानंतर आपल्याला करायचा आहे तो फ्रंट पार्ट। मेन पार्ट आहे तो आपला फ्रंट पार्टवरती आपल्याला फोकस करायचा आहे, कारण प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्यामुळे मी इथे आता फ्रंट पार्टचं सांगत आहे। तर इथे पाहू शकता बॅक पार्ट आहे असाच घेतलेला आहे मी इथे, आणि अस्तरवरती आपण कटिंग करत आहोत। तर बॅक पार्ट घेऊन मी इथे फ्रंट पार्टचं कटिंग करत आहे। तर 1 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे आपल्याला खालती, म्हणजे बॅक पार्टपेक्षा 1 इंच एक्स्ट्राचं खाली वाढवून घ्यायचं आहे। आणि आपल्याला आहे असं ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आपला जो मुंडा आहे 5.5 इंचाचा, तर त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। 2 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आपण, आणि त्याच्या पुढे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे। तर ते अर्धा इंच एक्स्ट्रा कशासाठी ठेवलेले ते पण मी पुढे सांगणार आहे। तर पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेत आहे। 6 इंचाची उंची घेतलेली आहे गळ्याची, आणि 2 इंच वरती आणि खाली 2.5 इंच, त्यानंतर गोलाई दिलेली आहे मी गळ्याची। आणि इथे पाहू शकता 4 इंच मी घेतलेला आहे प्रिन्सेस कटसाठी, त्यानंतर पुढे 2 इंच घेतलेला आहे। आता पहा, आणि वरती उंची घ्यायची आहे आपल्याला 5 इंचाची। टक्ससाठी टक्स पॉईंट म्हणजे 5 इंच उंची घ्यायची आहे। आणि हे मार्किंग करायचं आहे आता 4 इंच घेतलेलं आहे ते हुकाच्या साईडने। तर इथे हुकाच्या बाजूने आपल्याला स्ट्रेट पट्टी लाईन ओढायची आहे, आणि असं बाजूने कर्व द्यायचा आहे। तर या कर्वमुळेच आपलं प्रिन्सेस कट ब्लाउज जो आहे तो व्यवस्थित आपला पफ येतो। तर वरती जे आहे ते आता बरेच जण रेश वगैरे मारून सांगतात, पण माझी एकदम सोपी पद्धत आहे। तर एकदम असं गोलाकार घ्यायचा आहे, आणि अर्धा इंच एक्स्ट्रा मध्ये ठेवलेला आहे पाहू शकता। आणि त्यामुळे पुढं जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं होतं तर ते चुनी कोसल्याही प्रकारे आपली चुनी पडणार नाही। तर पाहू शकता इथे 2 इंच जे आहे ते आपण इथे 2 इंच घेतलेलं आहे। आता हे कट करणार आहोत, म्हणून पलीकडं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्याच्या पलीकडं सुद्धा 2 इंच आपण वाढवून घ्यायचं आहे। नेहमी आपल्याला असंच करायचं आहे प्रिन्सेस कटमध्ये। आता हे भाग जे मी रेषा ओढत आहे तर तो भाग आपल्याला कट करायचा, पलीकडचा भाग हा कट करायचा नाही, कारण तो शिलाई मार्जिनसाठी ठेवायचा आहे, आणि आहे असंच ॲज इट इज कट करून घ्यायचं आहे। तर माझ्या आवाजापेक्षा थोडंसं बाहेरचा आवाज जास्त येत असेल तर ते तुम्ही थोडंसं समजून घ्या, कारण सारखंच इकडं काहीतरी गाडेवाले वगैरे येतच राहतात, त्यामुळे शूटिंग करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो। तर आहे हे आपण कटिंग करून घेत आहोत आता प्रिन्सेस कट ब्लाउजचं। तर हे पाहू शकता एकदम छान असं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग झालेलं आहे। आणि हे पाहू शकता एक्स्ट्रा 1 इंच वरती घेतलेला गळ्याचं कटिंग मी करून घेत आहे। खूप सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाउज तुम्ही कट करून शिवून बघा, नक्कीच सुंदर बसेल। तर हे पहा, अशा प्रकारे एकदम छान असा पफ आपला तयार होणार आहे। तर इथे पाहू शकता आता हेच ब्लाउज ठेवून मी तुम्हाला आपलं जे मेन ब्लाउज जो आहे ते कट करून दाखवणार आहे। तर इथे राहिलेलं आहे ते पुढच्या भागाचं आपलं मुंड्याचं कटिंग करायचं, ते मी स्टिचिंग करताना कटिंग करत असते। तर आता आपण घ्यायचं आहे स्लीव्ज कटिंग करून घेणार आहोत। तर स्लीव्ज आपली आहे पाहू शकता इथे 4 इंचाची स्लीव्ज आहे। तर नेहमी आता 4 इंचाची असल्यामुळं मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेत आहे उंची, कारण अर्धा इंच वरी आणि अर्धा इंच खाली दाबण्यासाठी।
तर 1.5 इंच शिलाई मार्जिन, दंडघेर आहे 7.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. कॅप हाईट घेतलेली आहे आपण 3 इंच, वरून 3 इंच घेतलेली आहे आणि ती कॅप हाईट आपण इथे कट करून जॉईंट करून घ्यायची आहे कॅप हाईट. तर पाहू शकता. आणि मुंड्याची गोलाई जी आहे तर ती 8 इंच आहे आपली गोलाई. तर मुंड्याची गोलाई कशी मोजायची ही अगोदर भरपूर सारे कटोरी ब्लाऊजवरती, प्रिन्सेस कट ब्लाऊजवरती मी भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत किंवा स्लीव्सचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर एकदा नक्की पाहून घ्या. तर हे झालं आपलं स्लीव्सचं कटिंग. आणि पुढचं जे कटिंग असतं तर मी स्टिचिंग करताना मी ते कटिंग करते, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत नाही. तर आता राहिला आपला प्रश्न तो मेन ब्लाऊज कटिंगचा. तर सुरुवातीला इथे मी स्लीव्स कटिंग करून घेत आहे, कारण सध्या एकाच साईडला जास्त डिझाईन येत आहे, म्हणजे जे काट आहे ते एकाच बाजूला येत आहे बऱ्याचशा साड्यांवरती. तर इथे अगोदर आपल्याला स्लीव्स कटिंग करून घ्यायची आहे. ते अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे. तर इथे मी स्लीव्स कटिंग करून घेत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका. आपण काय करतो, व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये लाईक करणं ते विसरूनच जातो. तर प्लीज लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मला पुढे जाण्यासाठी आणखीन थोडासा उत्साह येतो आणि तुमच्याच कमेंटमुळे म्हणा किंवा तुमच्याच या सपोर्टमुळे मी खूप पुढे जात आहे. तर तेच खूप आभार आहेत तुमचे माझ्यावरती, म्हणजे आभार मानत आहे मी या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी, कारण का तुमच्या सपोर्टमुळेच हे सगळं शक्य होते मला. तर इथे पाहू शकताय मी जो ब्लाऊज आहे तो पलटून टाकलेला आहे, कारण का त्याची जी डिझाईन होती तर ती अशी उभी घ्यायची होती आपल्याला, त्यामुळे इथे मी पलटून टाकून बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि आता इथे मी फ्रंट पार्ट कटिंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम छान असं ब्लाऊज आपलं कटिंग होतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. आणि नंतर तुम्हाला कुठल्या मापाचं कटिंग हवं असेल किंवा स्टिचिंग हवं असेल, काय हवं असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. त्याचं नक्कीच मी तुमची पूर्तता करण्याचा मी जवळपास प्रयत्न करेन. बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता, कारण गौरी गणपती होते. गौरी गणपती झाल्याच्या नंतर थोडीशी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे व्हिडिओ आज आले नव्हते. आता इथून पुढे मी आणखीन कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला कुठले व्हिडिओज हवे असतील तर ते सुद्धा सांगा, मी नक्कीच टाकेन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.